वळूयात महत्त्वाच्या पुढील बातमीकडे. निधीचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, उद्योगांच्या CSRवर राज्य सरकार नियंत्रण ठेवणार आहे. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूया. रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटल्याची आता माहिती मिळत आहे. संघाचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव RSSच्या रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. भेटीत कोणत्या 4 मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगा. विरोधी पक्ष याबाबतचे प्रश्न विचारत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. महत्त्वाची बातमी आहे. संघाचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे ISSच्या रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटल्याची माहिती आहे. भेटीत कोणत्या 4 मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगा, असा थेट सवाल आता प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. श्रीलंकेमध्ये ही भेट झाल्याचा दावा करण्यात येतोय. संघावरती पुन्हा टीका होत्या. संघाचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे ISSच्या रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेमध्ये भेटलेत. भेटीत कोणत्या 4 मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगा. विरोधी पक्ष याबाबतचे प्रश्न विचारत नाही, हे दुर्दैव असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं. मन की बात सांगणारे पंतप्रधान यांनी RSSला आणि राम माधव यांना ISIचे प्रमुख, त्यांचे इंटेलिजन्सचे चीफ, फॉरेन अफेअर्सचे माणसं यांच्या बरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? की विरोधी पक्षाचे नेते यांनी भारताच्या सुरक्षिततेच्या संदर्भातले प्रश्न आणि राम माधवच्या भेटीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले पाहिजे होते. ते उपस्थित न करता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहेत, अशी परिस्थिती आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.